नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. बरेचदा फील्ड प्रॅक्टिस करताना अशा केसेस आपल्याला पाहायला मिळतात फील्डमध्ये की ज्या आपण पूर्वी कधी बघितलेल्या सुद्धा नसतात. असा प्रत्यक्ष अनुभव पुष्कळ साऱ्या डॉक्टरांना आला असेल की त्यांनी अशी केस बघितली असेल की जी पूर्वी त्यांनी कधीच बघितली नाही. तर अशा वेळेस निदान करणे आणि त्याचे उपचार करणे खूप अवघड जाते. तर आज आपल्यासमोर मी अशी एक केस दाखवणार आहे ज्याच्यामध्ये जन्मजातच अपंगत्व होते आणि त्याची ट्रीटमेंट आपण काय केली, त्याच्यामध्ये काही सुधार झाला की नाही झाला, आणि ती केस जर सुधार झाला नसेल तर आपण अशी चूक होऊ नये, म्हणजे असे पिल्ले जन्माला येऊ नये यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे. तर या विषयावर सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील. तर जसे की आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता, हे शेळीचे पिल्लू आहे. तर याचे टेम्परेचर 105.2 फॅरनहाइट आहे. तर या शेळीच्या पिल्ल्याला सध्या ताप आलेला आहे, पण याची जी मुख्य बिमारी आहे ती टेम्परेचर वाढलेले जे आहे हा याचा प्रॉब्लेम नाही आहे. याची मुख्य जी बिमारी आहे ते जसे की आपण बघू शकता, याचे समोरचे पाय, दोन्ही पाय दोन बाजूला झालेले आहेत आणि मागचे जे पाय आहेत तर ते सुद्धा याच प्रकारे त्याचे नेहमी असतात, म्हणजे तो अशाच प्रकारे नेहमी बसतो आणि त्याला काहीही हालचाल करता येत नाही. एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत त्याला जाता येत नाही. तर हा याचा मुख्य प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी आपल्याला ओनरने बोलावले होते ट्रीटमेंट करण्यासाठी. तर याची ज्यावेळेस आपण हिस्ट्री घेतली की हे पिल्लू किती दिवसापासून असे झालेले आहे, तर हिस्ट्रीमध्ये ओनरने आपल्याला सांगितले की हे जन्मताच असे आहे. तर या मागचे काय कारण असू शकते, तर ज्यावेळेस आपण बकरी ही गाभण असते तर त्यावेळेस तिला ज्या न्यूट्रिशनची गरज असते, म्हणजे जसे की मिनरल मिक्सचर्स आणि लिव्हर टॉनिक वगैरे, प्रॉपर डिवॉर्मिंग करणे, तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या नाही तर गाभण असताना, शेळी गाभण असताना तिच्या पोटामध्ये जे पिल्ले असतात प्लस तिला लागणारे न्यूट्रिशन आणि त्या पिलाला लागणारे न्यूट्रिशन, म्हणजे तिची न्यूट्रिशनची जी भूक असते ती वाढलेली असते, म्हणजे गरज वाढलेली असते. तर अशा वेळेस योग्य ती काळजी शेळीची घेणे आपल्याला खूप गरजेचे आहे. त्यावेळेस तिची न्यूट्रिशनची जी डिमांड वाढलेली असते तर त्यासाठी तिला एक्स्ट्रा न्यूट्रिशन देणं, मल्टीविटॅमिन, मल्टी मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरसची जी रिक्वायरमेंट असते तर ती सगळी जर पूर्ण झाली नाही तर आपण असे बघू शकता या प्रकारची पिल्ल्याची अवस्था झालेली आहे. हे एक कारण असू शकते. आणि दुसरे कारण म्हणजे ब्रीडिंगसाठी आपण जो बोकड वापरतो तर त्या बोकडामध्ये काही जेनेटिक डिफेक्ट नसायला पाहिजे, म्हणजे असे काही अनुवांशिक रोग वगैरे नसायला पाहिजे, हे सुद्धा बघणे गरजेचे असते. तर अशामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी किंवा जे बोकड आपण ब्रीडिंगसाठी वापरतो त्या बोकडामध्ये असलेले जेनेटिक डिफेक्ट्स जे असतात तर हे कारण आहेत की अशा प्रकारची पिल्ले जन्माला येतात. तर हे पिल्लू फार काळ जगू शकत नाही. तर याच्या ट्रीटमेंटसाठी आपण जसे की ह्युमनमध्ये वापरण्यात येणारे इंजेक्शन जे न्यूरोबाइन फोर्ट असते तर त्याचा सुद्धा आपण 4 ते 5 दिवस कंटिन्यू वापर केलेला आहे. इंट्रामस्क्युलर 2-2 ml याला आपण 4 ते 5 दिवस लावलेले आहे. त्यानंतर जे न्यूरोकाइंड फोर्ट नावाचे जे सिरप वेटरनरीचे मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल असते
तर त्या सिरपचा सुद्धा आपण 5-5 ml डेली याला 2 टाइम ओनरला देण्यास सांगितले। याचबरोबर आपण याला जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे स्टीम वेट नावाचे जे इंजेक्शन आहे, तर या इंजेक्शनचा सुद्धा आपण वापर केला, परंतु या पिलामध्ये आपल्याला काहीही इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळाली नाही। तर हे जन्मजात असल्यामुळे यामध्ये काही रिस्पॉन्स मिळण्याची खूप कमी शक्यता असते आणि आपण याची बसण्याची पद्धत बघू शकता। असे वाटते की याचे जसे की जे जॉइंट्स आहेत, जसे की हिप डिस्लोकेशन होतो त्याच प्रकारचे समोरच्या पायाचे सुद्धा डिस्लोकेशन झाले आहे असे वाटते, पण ही जी कंडिशन आहे ही जन्मजात आहे। त्यामुळे यामध्ये आपण अपेक्षा फारशी ठेवू शकत नाही की यामध्ये काही दुरुस्ती होऊ शकेल किंवा हे पिल्लू चांगले होऊ शकेल असे आपण अपेक्षा जास्त प्रमाणात करू शकत नाही, कारण हे जन्मजात आहे। तर भविष्यामध्ये अशी पिले अपंग जन्माला येऊ नये यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो, तर ज्यावेळेस शेळी गाभण असते तर तिला योग्य ते न्यूट्रिशन देणे गरजेचे असते आणि त्याचबरोबर ब्रीडिंग साठी जो बोकड वापरतो तो योग्य असला पाहिजे, ही सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे। तर या 2 गोष्टी जर आपण काळजीपूर्वक केल्या तर भविष्यामध्ये अशी अडचण आपल्याला येणार नाही। तर हेच मला आपल्याला या व्हिडिओ मधून दाखवायचे होते आणि आपण जर शेळी गाभण असताना व्यवस्थित तिची काळजी जर घेतली तर अशा गोष्टी आपण टाळू शकतो आणि आपले होणारे जे नुकसान आहे ते सुद्धा आपण टाळू शकतो। धन्यवाद।